उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी आणि भाविक, आज रविवार, दरबारचा कामकाजाचा दिवस. देशभराच्या आणि राज्याच्या सीमारेषा ओलांडून स्वामी चरणावर नतमस्तक होण्यासाठी, सेवा रुजू करण्यासाठी आपण आपला बहुमोल वेळ खर्ची घालून या प्रधान केंद्रामध्ये आपण उपस्थित झालात. आज दिवसभरासाठी या कार्यातून निर्माण होणाऱ्या मानवजातीला ज्या बहुविध समस्या आहेत, त्या अधिदैविक आहेत, अधिभौतिक आहेत, आध्यात्मिक आहेत, वैयक्तिक आहेत, कौटुंबिक आहेत. या सर्व समस्यांचं निराकरण करण्याची व्यवस्था राज्यात असणाऱ्या सर्वच श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित कार्यातून चालत असते. म्हणून आपण आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आलात. उद्या 26 मे सोमवती अमावस्या आहे. या सोमवतीचं असामान्य महत्त्व आणि त्या दिवशी म्हणजे उद्या शनी महाराजांची जयंती म्हणून साजरी केली जाते. तोही एक अनन्यसाधारण असा योग आलेला आहे. तर 27 मे ते 5 जून या काळात गोदावरी मातेचा दशहरा हा उत्सव आहे. या 10 दिवसामध्ये गंगामाईची पूर्वपरंपरेनुसार, प्रथेनुसार या कार्यातून गंगामाईला विनंती केली जाते, पूजा केली जाते. ब्रह्मवादिनी गंगामाई त्र्यंबकेश्वरून ती जी उगम पावली, तिचा 1500 मैलाचा प्रवास राजमहेंद्री मार्गे पूर्व सागराला काकीनाड्याजवळ मिळते. पण आपण महाराष्ट्रातले लोक भाग्यवान आहात, त्यातले त्यात नाशिकचे जास्तच भाग्यवान आहेत. आपण या काळात 31 मे रोजी सर्वजण गोदामाईची पूजा करणार आहात. नाशिक जिल्ह्यातली सारी मंडळी रामकुंडावर 31 मे रोजी 4 वाजता पूजनासाठी येईन. ज्यांना नाशिकला येणं शक्य नाही त्यांनी कोपरगावला सुद्धा अहमदनगर जिल्ह्यात गोदावरी माई वाहते आणि कोपरगावचं इथं कुणी आलं असेल तर त्यांनी हात वरती करावा. कोपरगावला जे गोदावरी मंदिर आहे गोदाकाठी, ते स्वतः स्वामींनी बांधलेलं आहे शतकापूर्वी, आणि तिथे त्यांची सही आहे. जगात कुणालाही स्वामींनी सही दिलेली नाही, पण स्वतःच्या मोडी अक्षरात फक्त कोपरगावला गोदा मंदिरात स्वामींची स्वाक्षरी आहे. म्हणून आपण भाग्यवंतांनी ज्यांना जमेल त्या ठिकाणी गोदामाईचं पूजन करावं. ज्यांना पैठणला शक्य आहे पैठणला करावं. ज्यांना नांदेडला शक्य आहे, गोदामाई ज्या ज्या जिल्ह्यातून, ज्या ज्या राज्यातून वाहते त्या ठिकाणी सुवासिनींसह सर्वांनी गोदामाईचं पूजन करावं. ते कसं करावं ते आम्ही मराठी अस्मितेतून सांगणार आहोतच. तत्पूर्वी इथे मराठी अस्मितेत काम करणारा भगिनी वर्ग आलेला आहे. त्यांनी मराठी अस्मिता ग्रंथ जर दाखवला तर वर्षभराच्या 12 महिन्यात प्रत्येक महिन्यात येणारे जे सण वार व्रत नवरात्र आहेत ते आपल्याला त्यातून बघायला मिळतील, वाचायला मिळतील, आचरणात आणण्याला संधी मिळेल. हे नव्या पिढ्यांना कोण सांगणार नाही. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हे कोण सांगेल, कारण शाळेत हे शिकवलं जात नाही. जे शाळेत शिकवलं जात नाही ते ज्ञान
आपणाला या कार्यातून आपल्यापर्यंत पोचवण्याला ही नामी संधी, या कार्यानं धर्म जिवंत ठेवण्यासाठी, देशाला वाचवण्यासाठी हा सारा खटाटोप आहे. म्हणून आपण देशाचं धर्माचं काम या निमित्तानं करण्याला आपणाला एक नामी संधी या कार्यातून, या बहुविध विभागातून मिळालेली आहे. त्यातला पहिला विभाग मूल्य शिक्षणाचा आहे, गर्भसंस्काराचा आहे, शिशु संस्काराचा आहे. त्यांनी या विभागाच्या वतीनं आपला परिचय द्यावा. नवी पिढी घडवणे, त्यांना सन्मार्गाला लावणे, त्यांना मोबाईलपासून, टी व्हीपासून, अनावश्यक व्यसनांपासून त्यांना आपणाला थोपवण्याचं फार मोठं तगडं आवाहन पालकांसमोर आज तरी आहे. म्हणून या सर्व अनावश्यक कृतीतून योग्य दिशेला नवी पिढी पाठवायची असेल तर त्या कोवळ्या मनावर चांगले संस्कार करणं क्रमप्राप्त आहे. म्हणून इथे आमचे गुरुजन प्रतिनिधी हट्टाला पेटलेले आहेत, कंबर कसून कामाला लागलेले आहेत. आता जूनमध्ये शाळा सुरू होत आहेत आणि साऱ्या नव्या पिढ्यांना आदर्श नागरिक, निर्व्यसनी पिढी असे पुंडलिक आणि श्रावणबाळ जर घडले गेले तरच आपलं म्हातारपण सुखात जाईल. अन्यथा धोक्याची घंटा आपल्या मागे आहे. वृद्धाश्रम मुक्त भारत करायचं असेल तर आपणाला आदर्श नागरिक बनवणं क्रमप्राप्त आहे. म्हणून त्याचे सारे मिसाईल आपण या मूल्य शिक्षणातून जर तयार केले आणि जगामध्ये हे मिसाईल सोडले संस्काराचे, तर हे जे युद्धाचे मिसाईल बनवण्याची कुठल्याही जगाला, देशाला गरज पडणार नाही. एवढे सामर्थ्यशाली संस्काराचे मिसाईल या कार्याच्या 18 विभागांमध्ये रेलचेल भरलेली आहे. म्हणून आपण आजपासून चांगले मिसाईल वापरा. संस्कार केले तर संस्कृती टिकेन, संस्कृती टिकली तर धर्म टिकेन आणि धर्म टिकला तरच देश टिकेन. असले मिसाईल आपण अत्यंत काळजीपूर्वक प्रत्येकाच्या मनामनात, प्रत्येकाच्या घराघरात पोचवण्याचा हट्ट आणि संकल्प या विभागानं केलेला आहे. कृपया आपण सर्वांनी त्यांना साथ द्यावी, त्यांच्यासोबत राहावं आणि प्रत्येक पाल्याला वाटतं आपली मुलं चांगल्या वळणाला लागावी, सुसंस्कारित व्हावी, निर्व्यसनी व्हावी, स्वतःच्या पायावर उभी राहणारी व्हावी. असं कुणाला वाटत नाही, सर्वांनाच वाटतं. परंतु त्यासाठी ही मशागत आवश्यक आहे. आणि इथे बसलेल्या साऱ्या पालकांना निश्चितपणे आनंद होईल की अशी मिसाईल योजना वैचारिक संस्कारांची घराघरात, मनामनात तुम्ही तयार करा आणि देशातले चांगले योद्धे आपल्या आध्यात्मिक वर्तनातून, कृतीतून तयार करा. हे कळकळीचं तगडं आवाहन देशासमोर आज आहे. तर दुसरा विभाग प्रश्न उत्तर विभाग आहे. इथे आज दिवसभर सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत प्रश्न उत्तर विभागाच्या वतीनं विनामूल्य मार्गदर्शनाचा स्वाद अपेक्षितांनी, उपेक्षितांनी, गरजूंनी घ्यावा. आपणाला ज्या ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, केवळ तोंडी न बोलता इथे पेपर दिला जातो, त्या पेपरवर आपण आपल्या कौटुंबिक, वैयक्तिक, सामाजिक तथा राष्ट्रीय समस्या थोडक्यात मांडाव्यात. त्याला मात्र उत्तर लेखी स्वरूपात दिलं जाईल. चर्चा करणं हे बाष्पळ वेळ घालवणं आहे. त्याला कृतीच करावी लागते आणि या कृतिशील बाबी या कार्यानं, या विभागातून आपणापर्यंत बिनबोभाट आणि विनामूल्य पोचवलेले आहे. म्हणून हे दुसरं मिसाईल आहे मानवी समस्या निर्मूलन करण्याचं. म्हणून हे मिसाईल तेवढ्याच ताकदीनं आपणाला गावोगावी साप्ताहिक दैनिक सेवा केंद्रामध्ये आपणाला पोचवणं क्रमप्राप्त आहे की जेणेकरून आपल्या गावी निर्माण होणाऱ्या समस्या निर्मूलन करण्यासाठी या मिसाईलची जरूर आहे.
म्हणून आम्ही नाव बदललं, वैज्ञानिक नाव दिलं, त्याचं नावच मिसाईल दिलं. हे मिसाईल त्या मिसाईलपेक्षा नक्कीच चांगलं करेल आणि बिघडलेली संस्कृती, माणुसकीची संस्कृती पुन्हा पूर्वपदावर आणण्याला हेच मिसाईल काम करेल. माणसं मारून जगाला समाधान मिळणार नाही, असं महाभारतकारांनी पाशुपात आचरण सोडताना, नारायण आचरण सोडताना भगवान श्रीकृष्णांना शिष्टाई करावी लागली आणि या दोन्ही आचरांची वैजयंतीमाला तयार करून त्यांनी स्वतःच्या गळ्यात घातली. त्याला महायुद्ध म्हणतात. असे भयानक महायुद्ध भविष्यकाळात होऊ नये म्हणून आपण वैचारिक मिसाईल जगामध्ये भारताच्या वतीनं आपणाला पाठवणं क्रमप्राप्त आहे. म्हणून गाव तेथे केंद्र, घर तेथे सेवेकरी असे मिसाईल जर आपण तयार केले तरच शक्य आहे. अन्यथा आभाळ फाटलेलं आहे, ते तुम्ही शिवणार किती? परंतु प्रत्येकानं ठरवलं आपल्या वाट्याला येईल तेवढं जर आपण शिवलं तर ते शक्य आहे. म्हणून आपणाला कळकळीचं सांगणं आहे की या विभागातून आपण जनतेपर्यंत पोचा. जनता आपल्याकडे येण्यापेक्षा आपणच जनतेत मिसळा, आपणच जनतेपर्यंत जा, तेव्हा हे सगळं होईल. तर पुढचा विभाग, पुढचं मिसाईल विवाह मंडळ आहे. आज जगात सर्वात मोठा अवघड प्रश्न ऐरणीवर जो आहे तो मुलामुलींच्या लग्नाचा आहे. त्यातही एक वेळी मुलींचं लग्न करणं फार सोपं आहे. आपल्याला थोडं आश्चर्य वाटेल. त्यापेक्षा अधिक अवघड मुलांच्या विवाहाचा प्रश्न आहे. त्यातही शेतकऱ्यांच्या मुलांना कोणी मुली देत नाही. त्यातही मिळाली सूनबाई चांगली तर ठीक, खट्याळ सूनबाई मिळाली तर काय होईल हे तुम्हाला ज्योतिषाने सांगण्याची गरज नाही. घराचं घरपण आणि देशाचं देशपण कोणी टिकवलं हे नव्यानं सांगण्याची जरूर नाही. म्हणून आजपर्यंत गेल्या 80 वर्षात या कार्यातून जेवढी विवाह स्वामींच्या कृपेनं झाली, ऋणानं बंधानं झाली, आज तागायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. म्हणून आपलं जीवित सुखी करायचं असेल तर गावागणिक विवाह मंडळं उभी करा. अनेक लोक निवडणुकीसाठी उभे राहतात ऐवजी बिना हुंड्यानं तुम्ही ग्रामपंचायत, नगरपालिकेच्या वतीनं ही जर देशसेवा, लोकसेवा केली तर लोक तुमचा आदर करतील, तुमच्याकडे सहानुभूतीपूर्वक बघतील आणि तुम्हाला सहकार्य करतील. म्हणून संबंधितांना कळकळीचं निवेदन आहे, भारतात जेवढ्या ग्रामपंचायता, नगरपालिका आहेत, या सर्व लोकांनी आपल्या गावाला विकासाकडे न्यायचं असेल तर बिना हुंड्याचे विवाह करावेत आणि हा महाराष्ट्र हुंडामुक्त करावा. म्हणजे जे रोज पेपरला जे ऐकलं जातं हुंडा बळी वगैरे वगैरे, याला हे मिसाईल योग्य आहे. हे जर तुम्ही विवाहाचं मिसाईल सोडलं तर हुंडाबळी एकही होणार नाही आणि देशामध्ये, गावामध्ये आणि घरामध्ये शांतता नांदेल आणि भारतीय संस्कृती 4 खांबांवर, 4 पुरुषार्थावर जी उभी आहे तिचं महिलांकडून सबलीकरण होईल. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 संस्कृतीचे खांब आहेत, हे मजबूत होतील आणि तसं कोणी वागणार नाही. म्हणून त्यासाठी विवाह मंडळातून आपण मुलामुलींची विवाह बिना हुंड्यानं आणि अत्यंत चांगल्या आचारानं, विचारानं, पावित्र्यानं ही मुलामुलींची विवाह साखरपुड्यात करावी. हुंडा भांडा बंद करावा, रुसवे फुगवे, मान सन्मान कायमचे बंद करावेत, तरच तुम्ही सुखी होऊ शकाल. हे कळकळीचं निवेदन आहे. तर पुढचा विभाग या ठिकाणी कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. कृषीच्या वतीनं वेळोवेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर दिलासा देऊन शेतीची आज अवस्था चांगली नाही, नैसर्गिक आपत्त्या
रोज त्यांच्यासमोर आग करून उभे आहेत. आसमानी सुलतानी संकटांचा रोज त्यांना सामना करावा लागतोय आणि त्यावर कोणी उपाय काढू शकत नाही. अशा आपत्त्या त्यांना रोज सोसाव्या लागत आहे. त्यामुळं महाराष्ट्रात आणि देशात वाढतं आत्महत्येचं प्रमाण थांबत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी आत्महत्या थांबवण्यासाठी या कृषी विभागानं काही धडक उपक्रम राबवलेले आहेत. ते तुम्ही बारकाईनं समजून घ्या. शेतीवर अवलंबून असणारे सुमारे 54 लघुउद्योग आहेत. त्याचं भागभांडवल फार नाही, 10 ते 15 हजारच आहेत. तेवढ्यावर तुम्ही तुमच्या पायावर उभं राहू शकता आणि शेतीच्या ज्यावेळी जे पीक पिकतं, ज्याला भाव नसतो, त्याचं वर्गीकरण करून, उदाहरणार्थ कांदा खूप झाला आहे. गेल्या 30 वर्षापूर्वी पिंपळगाव बसवंतला आमच्या काही शेतकऱ्यांनी त्याची पांढरी पावडर बनवलेली होती. काही तथाकथित लोकांनी तो प्रकल्प हाणून पाडला, बंद पाडला शेतकऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी. ज्या मालाचा अतिरेक होतो त्याचं जर आपण वर्गीकरण करून तो वर्षभर टिकेल अशी व्यवस्था या वर्गीकरणातून केली तर शेतकऱ्याला 2 पैसे मिळतील. म्हणून मग ते कपास असेल, ऊस असेल, ऊसापासून साखर बनवण्याऐवजी जर इंधन बनवलं, इथेनॉल बनवलं तर ते 12 महिने साखर कारखाने चालू राहतील. साखर ही गरजेपुरती बनवावी, निर्यातीसाठी बनवू नये. म्हणून देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी ही सारी अर्थव्यवस्था शेतकऱ्यांच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. म्हणून शेतकऱ्यांचं कर्तृत्व बलवत्तर करण्यासाठी कृषी मेळावे या कार्यातून सातत्यानं घेतले जातात. परवा शिंदखेड राजासह वेरूळसह मोठे मोठे मेळावे झाले. त्या ठिकाणी आत्महत्या पीडित शेतकऱ्यांच्या 450 मुलांना कंपन्यांनी नोकऱ्या दिल्या, 50,000 रुपये असणारे. असे उपक्रम या कार्यातून लोकउपयोगी, शेतकरी उपयोगी आपणाला करायचे आहेत. हे आपणाला पटतं का बघा. इथे केवळ फक्त आध्यात्मिक सेवा केली जाते ही खोटी गोष्ट आहे. इथे फक्त 20% अध्यात्म आणि 80% सामाजिक बांधिलकी या कार्यानं गेल्या 80 वर्षापासून पत्करलेली आहे. म्हणून इतर लोक जे अध्यात्मात काम करत असतील त्यातला आणि यातला हा खूप मोठा फरक आहे. हे कृपया आपण सहानुभूतीपूर्वक समजून घेण्याचं करावं. यावर खूप बोलता येईल. महिलांनासुद्धा बचत गटासह इथे भगिनींचे काही बचत गट आहेत. काही महिला स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. परावलंबत्व नष्ट केलेलं आहे. असे बहुविध उपाय या कृषी विभागानं होऊ घातलेले आहेत. ज्या भगिनींना त्यात भाग घ्यायचा आहे त्यांना विनाशुल्क त्यात काम करण्याला नामी संधी आहे. म्हणून शेतीवर खूप बोलता येईल. तथापि आमच्या शेतकऱ्यांची शेती चांगली पिकावी, कष्टाला यश मिळावं, खरीप हंगामात पावसानं आशीर्वाद द्यावा म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी जर पर्जन्य सूक्ताचं वाचन केलं आणि प्रति अमावस्येला, आता उद्या अमावस्या आहे, आमचे सारे शेतकरी लोक प्रति अमावस्येला शेतीच्या पडोशी भागात जे क्षेत्रपाल सेंद्रिय दैवत आहेत त्यांचा दर अमावस्येला सन्मान करतात. एक नारळ अर्पण करतात, एक भाकरी अर्पण करतात, कांदा अर्पण करतात, चटणी अर्पण करतात. एवढं फार झालं. फार महागडं नैवेद्य त्यांना चालत नाही. इतक्या साध्या सोप्या पद्धतीत संबंधित दैवतांचा सन्मान केला तर शेतीतली नुकसान टळते. म्हणून शेतीत होणारी नुकसान टाळण्यासाठी अजून काही उपाय आमच्या याज्ञिकी प्रतिनिधींनी इथे आणलेले आहेत. त्यांनी त्वरित आणून दाखवावेत. एक, वादळ थांबवायचं असेल तर हनुमंताचा ध्वज आहे. भूकंप थांबवायचा असेल तर इथे भूकंप यंत्र आहे. या गोष्टी गावाला, शेतकऱ्यांना खूप उपयोगी आहे, बिना खर्चिक आहेत. कृपया सहानुभूतीपूर्वक
हा वादळी ध्वज जर तुम्ही गावात लावला आणि त्याखाली बसून मुलांनी मारुती स्तोत्र वाचलं, मोजून 3 मिनिटात वादळ थांबतं. आज महाराष्ट्रामध्ये किती वादळं, किती झाडं पडली, किती नुकसान झाली हे तुम्हाला माहीत आहे. आम्ही तपशिलात बोलणार नाही. पण आपण सेवेकऱ्यांनी जर हा मुद्दा लावून धरला असता, नुकसान टळली असती. आपण इतरांपर्यंत हे ठामपणे का सांगू नये. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की याज्ञिकी विभागानं शेतकऱ्यांपर्यंत पोचावं. खरं तर शेतकरी हा ऋषी आहे, कृषी आणि ऋषी, शेती आणि शेता. आणि शेतकऱ्यानं निसर्गाला हाक मारली तर पावसाला यावं लागतं, तो ओढ देत नाही. म्हणून शेतकऱ्यांनी पर्जन्य सूक्ताचं महत्त्व समजून घ्यावं हे कळकळीचं आवाहन आहे. तर पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टर लोक असाध्य आजाराचे दवा घेऊन आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन इथे प्रति गुरुवार रविवारी कमीत कमी 100 तरी रुग्ण कॅन्सरचे येतात. बघा, फार विश्वासानं येतात. जाता जाता त्यांच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित होतो. बिना वेदना, बिना केमो, बिना शस्त्रक्रिया असणारा हा दवा ते तुम्हाला दाखवत आहेत. ज्यांना घशाचा कॅन्सर आहे त्यांनी रानभेंडी मधात घासून प्राशन केली. ज्यांना ब्लड कॅन्सर आहे त्यांनी गोमूत्रात घासून प्राशन केले. हे दोन्ही कॅन्सर बरे होते. ज्यांना सर्व अंगात कॅन्सर 4थ्या स्थितीवरचा आहे त्यांनी सप्तरंगी काढा, सप्तरंगी मूळ याचा जर वापर केला तर 40 दिवसात 100% कॅन्सर बऱ्या झाल्याचे रुग्ण इथे बसलेले आहेत. औषधं थोडी कडू आहेत, तुरट आहे एवढंच, पण बिना वेदना आहे, बिना खर्चिक आहे. याही उपर ज्यांच्या पोटात गाठी आहे कॅन्सरच्या किंवा अन्य, त्यांनी वेखंड गाईच्या गोमूत्रात घासून गरम करून प्राशन केल्यास 3 आठवड्यात गाठी गळून पडतात. औषधं कडू तुरट आहेत, ते आधीच सांगितलं आहे. परवडलं तर बघा, कापाकापी खर्च वाचेल. आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी औषधावर आपल्या गाथेमध्ये वृक्षवल्लरी आम्हा सोयरे बा वंचरे या वृक्षांचे ओळख परिचय करून घ्या. आज सर्वजण निसर्गापासून दुरावलेले आहेत. परत आपल्याला निसर्गाजवळ जाऊन याची ओळख असणं, जनतेला त्याची ओळख सांगणं काळाची गरज आहे. याही उपर इथे बसलेल्या भगिनी आणि घरी असलेल्या भगिनींना एक फार मोठा दुवा मिळालेला आहे आमच्या ऋषीमुनींकडून. तुमचा जो मसाल्याचा डबा आहे त्यामध्ये डझनभर औषधं आहेत. त्यात हळद आहे, काळं मिरं आहे, जिरं आहे, तेजपान आहे, दालचिनी आहे, बरंच काय काय आहे. ती सारी औषधं आहेत. ते निव्वळ तुम्ही स्वयंपाक म्हणून गैरसमज करून घेऊ नका. हळद ही तर बहुगुणी आहे. व्यसन सोडण्यासाठी काळं मिरं काम करतं आहे. ज्यांचं हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे, प्लेटलेट कमी झालेले आहे, 1 ग्रॅम जिरं विड्याच्या पानात चावून खाल्ल्यास 3 दिवसात प्लेटलेट पूर्वपदावर येतात. हिमोग्लोबिन 14 ते 15पर्यंत जातं. रुपयाचं औषध घ्यायचं काम नाही, तेही घरचे घरी, आणि तेही तुमच्या मसाल्याच्या डब्यात आहे. आता यापेक्षा सोपा दवा पूर्वजांनी आपल्याला कोणता द्यायचा. म्हणून स्वयंपाक करताना मसाल्याच्या डब्यावर ज्या भगिनी PhD करतील त्यांना या कार्याच्या वतीनं गुणगौरव केला जाईल की ज्या भगिनी स्वयंपाकाकडे लक्ष देतात त्यांनी आपल्या कुटुंबियांचं आरोग्य निश्चितपणे निरोगी जीवनाकडे वळवतील अशी आम्हाला खात्री आहे. म्हणून कुटुंबातल्या लोकांना डॉक्टरकडे जाण्याची वेळ येणार नाही ही हमी भगिनींनी घ्यावी, हे कळकळीचं निवेदन आहे. म्हणून हे फार महत्त्वाचा मसाल्याचा डबा आहे. त्यात सारी औषधं आहेत. आपल्या घरगुती आयुर्वेद ग्रंथामध्ये अधिक माहिती त्यात दिलेली आहे. कृपया अत्यंत समंजसपणानं त्या मसाल्याचा डब्याचा तुम्ही स्वयंपाक करताना, अभ्यास करताना थोडा वेळ, काही काळ तो मोबाईल लांब ठेवा. तो
तो टी व्ही लांब ठेवा, पायातली पायतनं बाजूला करा आणि हातपाय धुवून स्वच्छ पवित्र मनानं स्वयंपाकात लक्ष द्या. त्यात काय फरक पडतो ते बघा. यावर खूप तपशिलात आम्हाला महिलांना बोलणं उचित नाही, परंतु नव्या पिढीला सांगणं जुन्या पिढीनं क्रमप्राप्त आहे आणि हे चांगल्यासाठी आहे. यात कुणाचा हेवा किंवा अनादर करण्याचं प्रयोजन नाही. म्हणून आपल्या आरोग्यासाठी या गोष्टी बोलाव्या लागतात. आरोग्यावर खूप बोलता येईल म्हणून आपण त्र्यंबकेश्वरला आरोग्यधाम बांधतोय, मोरेदादा चॅरिटेबल म्हणून. आणि त्या ठिकाणी मोफत मार्गदर्शन, मोफत उपचार गरजूंसाठी त्या ठिकाणी करण्याचं संकल्प सुटलेला आहे. आणि आगामी सिंहस्थापूर्वी त्या ठिकाणी लाखो कोट्यावधी लोक येणार आहेत. तसं प्रयागला काही कोटी लोक आलेत, त्यापेक्षा कदाचित जास्त लोक नाशिक त्र्यंबकला येतील. हे तुम्ही खूणगाठ बांधा, कारण प्रयागला फक्त 45 दिवसाचा कार्यक्रम होता. तुमचं नाशिकची महती एवढी मोठी जगात आहे, देशात आहे. तिथे 13 महिने, 1 वर्ष, 1 महिना सिंहस्थ कालावधी असतो. म्हणून घाई गुंडागर्दी करू नका. ज्या दिवशी साधूंच्या तारखा नसतील त्या दिवशी तुम्ही स्नान करा, म्हणजे गडबड होणार नाही, खिसे कापू लोक त्रास देणार नाही, गर्दी नसेल. अशाच दिवशी तमाम सज्जनांनी, भाविकांनी, भगिनींनी, कारण नद्या मुळातच त्या पवित्र आहे, गोदामाई मुळातच पवित्र आहे. तिथे 144 वर्षानं जरी येणारे मुहूर्त ते नद्यांना काही पवित्र करणारे नाही, नद्या मुळातच पवित्र आहे. त्यांना कोणी पवित्र करण्याची हिंमत नाही, त्या नद्या पवित्रच आहे. तुम्ही अनुभव घेतलेले लोक आहात. आजही रामकुंडात आणि कुशावर्तात अस्थि विसर्जन केलं जातं. मोजून 3 मिनिटामध्ये त्या हाडाचं पाणी त्या कुंडात होतं. का होतं याचं संशोधन वैज्ञानिकदृष्ट्या आपण करावं हे कळकळीचं आव्हान. खरं तर इतक्या प्राचीन युगापासून त्या हाडांचे डोंगर तिथे व्हायला पाहिजे होते. हाड कधीच पाण्यात विरघळत नाही, परंतु तेवढं सामर्थ्य गोदामाईत आहे. ती 12 महिने 24 तास पवित्रच आहे. आम्ही तिला दूषित रोज करत आहोत. आम्ही निर्माल्य टाकतो, कचरा टाकतो, काही घाण पाणी, गटार गंगा त्यात सोडतो, कारखानदार घाण पाणी त्यात सोडतात. हे महापाप कोण करत असेल? माणसाकडून होते. म्हणून हे महापाप वाचवण्यासाठी यामध्ये आमचे काही सेवेकरी उतरलेले आहेत. गाडगे बाबांची, तुकडोजींची भूमिका घेऊन रोज नद्या साफ करतायत. गंगा आम्ही दर गुरुवारी गंगा द्वारापासून कुशावर्तापर्यंत आणि कुशावर्तापासून तर रामकुंडापर्यंत दर शनिवारी नाशिक जिल्ह्यातल्या भगिनी आणि पुरुष प्रतिनिधी गाडगे बाबांची भूमिका घेतात आणि बिनबोभाट कुठल्याही पेपरला देत नाही, मीडियासमोर जात नाही, आपलं आपलं काम आपण करत राहतो. हा मोठेपणासुद्धा आपण स्वीकारायचा नाही. गंगेप्रमाणे आपण वाहत राहावं, आपलं काम करत राहावं. कोणी निंदो अथवा वंदो, त्याला खरं अध्यात्म म्हणतात, खरी समाजसेवा म्हणतात. म्हणून आगामी सिंहस्थ काळामध्ये आपण गंगामाईची काळजी घ्यावी. संबंधितांना सांगावं की घाण करू नका, निर्माल्य टाकू नका, जुने कपडे तिथे टाकू नका, गंगेला अस्वच्छ करू नका. हे आपण सामुदायिक सहजीवनातून सर्वांपर्यंत हा सल्ला दिला तर आपण केवळ फक्त नगरपालिकेला नावं ठेवतो. ही कामं नगरपालिकेची आहे. नगरपालिका काही करणार नाही. आपणच नगरपालिका बना, आपणच नगरसेवक बना, तेव्हा हे सगळं नियंत्रण तुमच्या हातात राहील. सामुदायिक सद्भावना आपल्याला यातून निर्माण करणं क्रमप्राप्त आहे. असे खूप विषय आहेत. पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ आलेले आहेत. वास्तू पण टिकवायचं असेल तर आपणाला सुख, समाधान, आरोग्य मिळवायचं असेल तर वास्तूत तोडफोड न करता सोपे सोपे बदल सुचवलेले आहेत. ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथ ते तुम्हाला दाखवत आहेत इंजिनियर लोक.
त्याचा आपण वापर करा. इथे बसलेल्या अनेक भगिनींच्या घरात किचनला काळा दगड लावलेला आहे, कडप्पा. त्यांनी हात वरती करावे, म्हणजे आम्हाला उपचार सांगता येईल. बरेच हात वरती आलेत. तुम्ही थोड्या वेळाने आमच्या इंजिनियर लोकांशी संवाद साधा. त्यांच्या हातात जे पिरॅमिड आहे त्याला पांढरा आणि पिवळ्या रंगाचं पिरॅमिड आहे. तुम्ही आता जाता जाता घरी जाल त्यावेळी पांढरा किंवा पिवळा ऑइल पेंट घेऊन जा आणि जेवढा रंग काळा आहे त्याचा पिवळा करून टाका. तिथेच 7:30 त्या मिनिटाला संपेल. कुठेही जाऊ नका. इतकं सोपं मार्गदर्शन आमचे वास्तुतज्ञ आपणाला करतील. आपण विश्वास ठेवा, अनुभूती घ्या आणि इतरांना सांगा. म्हणून उगाच तोडफोड करत बसू नका, खर्च रिकामा करत बसू नका. अत्यंत सोप्या साध्या पद्धतीत हे मार्गदर्शन जगात तुम्हाला कोण करणार नाही या मार्गाशिवाय. म्हणून अत्यंत साध्या सोप्या पद्धतीत वास्तूचं वास्तूपण. बऱ्याच वेळा वास्तूमध्ये बंद पडलेली घड्याळं आहेत, ते डोक्यावर कर्ज वाढवतात. फुटलेली भांडी, तुटलेल्या चपला, फाटलेले कपडे, अडगळीचं सामान, हे सारं आजारपण आणि डोक्यावर कर्ज आणण्याच्या बाबी आहेत. आमच्या काही जुन्या भगिनी अजूनही त्या अडगळीत लपेटून ठेवलेलं सामान एकतर विसर्जनही करत नाही आणि वापरतही नाही, जीवचंही सुटत नाही आणि लोकांनाही देत नाही. ज्या वस्तूचं कामच नाही ते ठेवता कशाला. म्हणून या साऱ्या बाबी समंजसपणानं समजून घेण्याच्या आहेत. त्याचा कार्यकारण भाव नीट समजून घेणं क्रमप्राप्त आहे. तर पुढचा विभाग वास्तुविषयक, देवघर कुठे असावं, देवारा कसा असावा, पाणी कुठे असावं, बैठक कुठे असावी, किचन कुठे असावं, शयनकक्ष कुठे असावं, अभ्यासाचं कक्ष कुठल्या दिशेला मुलांचं असावं इत्यादी. हे सारं ज्ञानदान 1 ते 4 मध्ये तुम्हाला सचित्र दिलेलं आहे. तुम्ही फक्त ती पानं चाळा. पानं चाळल्याबरोबर तुमच्या वास्तूचे डॉक्टर तुम्हीच बना. इतरांना न्यायचं काही प्रयोजन नाही. इतक्या साध्या सोप्या पद्धतीत तुमचं वास्तू आपणाला वास्तूपण सुखात घालवता यावं वास्तूमध्ये, यासाठी हा सर्व खटाटोप. तर पुढचा विभाग कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. आज बरीच काही केंद्र अनभिज्ञपणामुळं पुढची वाटचाल कशी करावी, साप्ताहिक दैनिक सेवा केंद्रांचं रहस्य काय आहे ते दिंडोरी प्रणित करण्यासाठी, एक वाक्यता, एक संघ, एक संत राहण्यासाठी कायद्याच्या चाकोरीत त्यांना बसवावं. ती चाकोरी ते आपल्या भाषेत, गोड भाषेत समजून सांगणार आहेत. आमचे वकील कधी कोणाला रागवत नाही. अत्यंत सौम्य भाषेत, सामुदायिक बांधिलकी या नात्यानं कायद्याची व्याख्या आणि हे आध्यात्मिक कार्य, सामाजिक कार्य कायद्याच्या चौकटीत सांगत असतात. म्हणून जे आज काही अमळनेरची बरीच लोक आलीत, बरीच इतर जिल्ह्यातली आलीत, सातारा जिल्ह्यातली आलीत, या सर्वांनी कायदेशीर सल्लागारांना भेटल्याशिवाय जाऊ नये हे कळकळीचं आवाहन. आणि त्यांच्यासाठी केंद्रांच्या कामासाठी महिन्यातले 4 शनिवार त्यांनी दिलेले आहेत. एरवी वारी येण्यापेक्षा त्यांनी 4ही शनिवार जर त्र्यंबकेश्वरला गुरुपीठात संवाद साधला तर कायद्याची पूर्तता करण्याला तुम्हाला नामी संधी मिळेल. सोप्या पद्धतीत करता येईल. असं पुढचा विभाग या ठिकाणी प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधींसवेत अन्य प्रतिनिधी आपल्यात आलेले आहेत. त्यामध्ये दुर्ग अभियान प्रतिनिधी, स्वयंरोजगार प्रतिनिधी, देशविदेश अभियान प्रतिनिधी, पर्यावरण प्रकृती प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी, गोवंश विभाग प्रतिनिधी, युवा प्रबोधन प्रतिनिधी, हे सर्व प्रतिनिधी याज्ञिकींसह इथे आलेले आहेत. आणि हे कार्य जनमानसामध्ये कसं मांडावं याची आपुलकीनं ते मार्गदर्शन आपणाशी करणार आहेत. केवळ फक्त आपल्या समस्या सुटाव्यात एवढं मर्यादित कार्य स्वामींकडे नाहीत. त्यांना हे विश्व चालवायचं आहे.
आणि हे विश्व चालवताना या विश्वामध्ये अनंत समस्या आहेत, अनंत अडचणी आहेत. अडचणीशिवाय माणूस नाही. ज्याला अडचण आहे तोच अध्यात्माकडे येतो. म्हणून या साऱ्या अडचणींवर मात करण्याचं काम, ही सारी मिसाईल आपणाला सज्ज ठेवणं क्रमप्राप्त आहे. म्हणून इथे 18 प्रकारचे मिसाईल आहे. त्या उपचारांवर ते मिसाईल आपणाला वापरणं क्रमप्राप्त आहे. पूर्वी पण मिसाईल होते. आमचे गोस्वामी तुळशीदासजी दोह्यात होते. त्याची व्याख्या सांगताना रागी बागी जोगी नाडी और न्याय इस पंचम को गुरु है लेकिन उपजत अंग स्वभाव. यात ह्या मिसाईलची सारी रचना संत मालिकेनं केलेली होती आणि आहे. शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत आणि समृद्ध केलेला आहे. त्यांनी त्वरित या विभागाच्या वतीनं आपला परिचय देऊन आज मोठ्या प्रमाणात भगिनी आलेल्या आहेत. त्या नुसत्या आलेल्या नाहीत, मनात काही संकल्प घेऊन आलेल्या आहेत. आणि तो संकल्प 2 समस्यायुक्त आहे. एक, कुटुंबातली व्यसनाधीनता कायमची बंद झाली पाहिजे. एक, डोक्यावर वाढतं कर्ज थांबलं पाहिजे. 2, या 2 समस्या मोठ्या प्रमाणात इथे बसलेल्या भगिनींनी आणलेल्या आहेत. तुमच्या पोटात त्या आमच्या होटात आहे. त्यावर सोपा उपाय आहे, बिना खर्चिक उपाय आहे. इथे शंकराची पेंडर तथा रुद्रयंत्र आहे. त्यावर रोज जर आमच्या भगिनींनी पाण्याचा अभिषेक महिम्न करून, महिम्न वाचून केला, नित्यसेवेत आपल्या महिम्न स्तोत्र आहे, रुद्र आहे, जवळपास 100 मंत्र 100 स्तोत्र एकट्या नित्यसेवेत आहे. 100 किताबं घेण्याचं कारण नाही. अशी सुविधा आपणाला इथे उपलब्ध केलेली आहे. ही जगात कोण करणार नाही. या महिम्नाचा वापर आपण व्यसनबंदीसाठी करावा. काळ्या मिऱ्यांचा वापर व्यसनबंदीसाठी करावा. उभ्या असणाऱ्या साऱ्या भगिनींना तो उपाय माहीत आहे. ज्यांना कुटुंबात व्यसनबंदी, आहार विहार, आचार विचार दुरुस्त करण्याची सारी दवा इथे उपलब्ध आहे. आम्ही माईकवर सांगून किती वेळ सांगणार, त्याला वेळेची बंधनं आहेत, मर्यादा आहेत. परंतु कुटुंबामध्ये असणारी जी व्यसनाधीनता आहे ती कायमची घालवण्यासाठी कुणी धूम्रपी, मद्यपी, मांसाहारी, हट्टी, विकलांग असल्या सर्व खोडी नाडी असणाऱ्या बाबींवर इथे उपाय दिलेला आहे. त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा हे कळकळीचं आवाहन. दुसरा उपाय, दुसरा प्रश्न जो डोक्यावर वाढणारं कर्ज आहे त्याचा उपाय आहे श्रीयंत्र. फार कमी भगिनींना श्रीयंत्राची उपासना माहीत आहे. अलीकडे मोठ्या प्रमाणात अनेक भगिनी हा उपाय सांगत आहेत की रोज संध्याकाळी या श्रीयंत्राजवळ बसावं, हातपाय धुवून त्यावर एक कमळगड्ड्याची माळ त्या श्रीयंत्रावर अर्पण करावी. कारण हे लक्ष्मीनारायणांचं आसन आहे आणि लक्ष्मीचं वाहन कमळ आहे. एवढी कमळं आपल्याजवळ नाहीत. म्हणून या कार्यानं कमळाच्या फुलातील कमळगड्ड्याचं बी, त्याची केलेली माळ कमळ समजून त्या श्रीयंत्रावर अर्पण करावी. विष्णूंना तुळशीची माळ प्रिय आहे आणि या तुळशीच्या माळेवर विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र, व्यंकटेश स्तोत्राचं पठण करावं. प्रति पौर्णिमेला एक वाटीभर शिऱ्याचा प्रसाद सत्यनारायणाचा बनवावा. ही मराठी 5 अध्यायाची पोथी उपलब्ध आहे. नंतर तो नैवेद्य दाखवून आरती करावी. सत्यनारायण झाला. तथापि ज्या भगिनी स्वतः सत्यनारायण करतात दर पौर्णिमेला, कृपया त्याने हात वरती करावे. मोठ्या प्रमाणात हात वरती आलेले आहेत, सुमारे 50%. परंतु ज्यांचे हात वरती नाही त्यांना कोण सांगेल? आम्ही थोडंच रोज घरी सांगायला येणार आहे. तुम्ही हे अन्य भगिनींपर्यंत जर रोज सांगितलं त्यांचंही भलं होईल. भला करो भला होगा. म्हणून आपण ही सारी व्रतवैकल्य भगिनींनी भगिनींना सांगावी. यात फार मोठा दुवा
सांगणाराच्या खात्यावर जमा होतो. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपण हे सारे उपक्रम नवख्या किंवा अनभिज्ञ कुटुंबियांपर्यंत आपण सांगण्यात काटकसर करू नये एवढंच कळकळीचं सांगून पुनश्च एकदा या महिना उद्या संपतो आहे, वैशाख महिना. परवा ज्येष्ठ महिना मराठी सुरू होतो आहे आणि ज्येष्ठ महिन्याचे पहिले 10 दिवस गंगामाईचा सोहळा आहे. आपण तो देशभरात एकाच वेळी राबवत आहोत. या जोडून अनेक उपक्रम आहेत. आमचे प्रतिनिधी आपणाशी सुतोवाच करतील. तथापि 27 जून ते 4 जुलै या काळात अजून एक मोठं मिसाईल तयार करतो आहे. त्याचं नाव भागवत आहे. ज्यांना खूप पारायणं करूनही गुण येत नाही, मनशांती मिळत नाही, अनुभूती मिळत नाही, त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत मथुरा या ठिकाणी जर भागवत पारायण केलं, मागे वळून बघायचं काम राहणार नाही. एवढं सामर्थ्य एकट्या भागवतामध्ये आहे. म्हणून आपणाला अधिक माहिती प्रशासकीय कामकाज करणारे प्रतिनिधी भागवताविषयी आपणाशी परिचय देतील. ज्यांना मथुरेला जायचं आहे स्वइच्छेनं त्यांनी नावनोंदणी या प्रतिनिधींकडे कृपया सहानुभूतीपूर्वक करावी. ते उभे आहेत दोघंजणं, त्यांच्याकडे करावी, अधिक माहिती जाणून घ्यावी. तथापि प्रति एकादशीला गेल्या अनेक दशकांपासून घरचे घरी अनेक कुटुंबीय आणि भगिनी 700 श्लोकी भागवत वाचतात. त्यांनी हातवरती करावेत. थोडेसे हात वरती आलेत, पण आपण जर एकादशीला सुद्धा हे छोटं भागवत वाचायला हरकत नाही. त्याच्या खूप चांगल्या अनुभूती आहेत. 1 तास लागतो वाचायला. आपण आचरणात ते आणा. रोज पंचमहायज्ञ करा, परान्न बंद करा. केलेल्या सेवेची अनुभूती तुम्हाला त्वरित मिळेल. काही असे भाग्यवंत सेवेकरी आहे, इथे केलेला जप, इथे केलेली सेवा घरी जाईपर्यंत प्रश्न मार्गी लागतात. म्हणून मागा गुरुजींनी विचारलं, आपणाला सेवेकरी व्हायचं आहे, बरेच हात वरती आले. म्हणून त्यांनी 3 अध्याय स्वामीचरित्र, 11 माळा जप, परान्न बंद हे नियम अनुकूलता निर्माण होण्यासाठी करावेत. एवढंच कळकळीचं सांगून पुनश्च पुढील मराठी महिन्याच्या आपणा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून आपण प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर सर्वप्रथम भगिनीवर्ग नंबर 1च्या गेटनं समाधी औदुंबराला केवळ वळसा घालतील, परिक्रमा करणार नाहीत आणि दरबारात उभ्यानं स्वामींना हात जोडून मधल्या गेटनं आपल्या जागेवर बसतील. पाठोपाठ तीच कृती पुरुष वर्ग नंबर 2च्या गेटनं इकडे येतील. त्यांना इथे जागेवर प्रसाद दिला जाईल. ज्यांना आपल्या समस्या विचारायच्या आहेत त्यांना थोड्या वेळानं पेपर दिले जातील. अत्यंत शिस्तीनं आपण यात भाग घ्यावा, सहकार्य करावं. विकलांग, म्हातारे माणसं, लहान मुलं यांना आपण गर्दीत सांभाळावं. एवढंच कळकळीचं सांगून माणुसकीची संस्कृती आपण जास्तीत जास्त जोपासावी. कारण मागील शतकामध्ये स्वामींनी सेवेकऱ्यांना कायमचा एक संदेश दिलेला आहे. माणूस नावाची एकच जात आहे, माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे, तिलाच सेवेकरी म्हणतात. त्यापैकी आपण आहात. अधिक वेळ न घेता पुन्हा एकदा अंतःकरणपूर्वक आपणाला शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ.